आपण बघतो आहोत मुंबई महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष, ज्या ठिकाणी आयुक्त भूषण गगराणी हे सध्या आढावा घेत आहेत मुंबईचा। पालिका आयुक्त भूषण गगराणी हे सध्या संपूर्ण मुंबईचा आढावा घेत आहेत। या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये मुंबईच्या कानाकोपऱ्याचा आढावा घेणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सध्या आपल्याला बघायला मिळू शकतील। विनायक दावरुंग आपले प्रतिनिधी या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। विनायक, कशा पद्धतीने आढावा घेतला जातोय? भूषण गगराणी आयुक्त यांनी नेमकी काय माहिती दिली आहे? मनश्री, आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये रात्रभर पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे। यंत्रणा सगळ्या ज्या आहेत कोलमडलेल्या आहेत। भूषण गगराणी महापालिका आयुक्त आहेत, ते स्वतः डिझास्टर कंट्रोल रूममध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी रात्रभर काम जे आहे ते सगळे कर्मचारी डिझास्टर कंट्रोलमधले करत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी मुंबई महापालिकेची यंत्रणा कशा पद्धतीने पोहोचेल हा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या कंट्रोलचा असतो। कुठेही आपत्कालीन घटना घडली तर या ठिकाणी पहिली माहिती जी आहे ती येते आणि त्यानंतर सगळे यंत्रणा ज्या आहेत त्या तैनात केल्या जातात। भूषण गगराणी गेल्या अनेक वेळेपासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि साहजिकच आपण जर पाहिलं तर सध्या मुंबईमधली स्थिती आपण पाहू शकतो की अनेक भागामध्ये अजूनही पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे। सायन, कुर्ला, त्याचप्रमाणे गांधी मार्केट, गोवंडी, बोरिवली, अंधेरी मार्केट अशा ठिकाणी पाणी जे आहे ते अजून साचलेलं पाहायला मिळतं। वाहतूक व्यवस्थेचा जर आपण आढावा घेतला तर रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणात कोलमडलेली आपल्याला पाहायला मिळते। रेल्वे वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात कोलमडलेली दिसून येते। रेल्वे जे आहे ते तिन्ही मार्गावरच्या धीम्या गतीने जे आहे त्या धावताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणाहून सगळं कंट्रोल जे आहे मुंबई महापालिकेच्या वतीनं करताना आपल्याला दिसून येते। दिवसभरासाठी शाळांना सुट्टी जी आहे ती जाहीर केलेली आहे। जवळपास 1:15 वाजता हायटाईट जे आहे ते पुन्हा एकदा येणार आहे आणि त्यावेळी मुंबई महापालिकेने मुंबईकरांना आव्हान केलेलं आहे की कोणीही समुद्रकिनारी आहे ते जाऊ नका असं आव्हान मुंबई महापालिकेने सगळ्या मुंबईकरांना केलेलं आहे आणि सध्या या ठिकाणावरून सगळं कंट्रोल जे आहे ते केलं जाताना आपल्याला दिसून येते। 24 तास हे कंट्रोल रूम चालू असतं। आज सुद्धा खऱ्या अर्थानं या सगळे कर्मचारी जे आहेत या ठिकाणी कंट्रोल रूममधून सगळी पाहणी करतायत आणि ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे या पाणी साचलेल्या ठिकाणी यंत्रणा पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की TV9 ची स्क्रीन सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी माध्यमांच्या द्वारे सुद्धा माहिती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न जो आहे तो भूषण गगराणी किंवा महापालिका सगळे कर्मचारी करतायत। ज्या ठिकाणी CCTV नसतील अशा ठिकाणी जर पाणी साचले असेल तर काय करावं यासाठी सगळ्या यंत्रणा सज्ज ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच त्याच्यामुळे मुंबई महापालिका प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे। सध्या आपण बघतो आहोत